नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की भगवंताच्या नामस्मरणात किती मोठी शक्ती असते। फक्त भगवंताचं नाम घेतल्याने आपल्या जीवनात किती बदल घडू शकतो हेही आपण सहज समजून घेतलं। आपले शास्त्र सांगतात की भगवंताच्या नामस्मरणात 3 प्रकारचे सामर्थ्य असते। पहिलं, ते आपल्या जीवनातील पापांचा क्षय करतं। दुसरं, ते आपल्याला पुण्य प्रदान करतं। आणि तिसरं, आपल्या जीवनात जे काही कमी पडतं त्या उणीवा पूर्ण करण्याची शक्ती भगवंताच्या नामात असते। यालाच शास्त्रात हिणांगपूर्ती असं म्हटलं जातं। मंडळी, शास्त्रानुसार भगवंताच्या नामाचे 2 प्रकार सांगितले आहेत। एक निरबीज नामस्मरण आणि दुसरं सबीज नामस्मरण। सर्वात आधी पाहूयात निरबीज नामस्मरण म्हणजे काय। निरबीज नामस्मरण म्हणजे भगवंताचं साधं आणि सहज नामस्मरण करणं। या नामस्मरणात कुठलाही बीज मंत्र नसतो, म्हणून हे नामस्मरण आपण कधीही कुठेही चालता फिरता उठता बसता कुठेही काम करता, याला वेळेचे बंधन नाही, जागेची मर्यादा नाही, असे करू शकतो। हे नामस्मरण आपल्याला पुण्य प्रदान करतं। पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, आज मिळालेलं पुण्य उद्या पुन्हा पाप करून आपण घालवू नये। आता पाहूया सबीज नामस्मरण म्हणजे काय। सबीज नामस्मरणात भगवंताच्या नामामध्ये बीजमंत्राची शक्ती दडलेली असते। हे नामस्मरण सहसा गुरूंकडून किंवा एखाद्या संप्रदायातून आपल्याला प्राप्त होतं। या नामामध्ये एक विशेष शक्ती असते। ते फक्त पुण्य देत नाही, तर आपल्या मनातील पाप करण्याच्या वृत्तीवरच परिणाम करतं। म्हणजे काय होतं, सहज निरबीज नामस्मरण करता करता आपलं मन हळूहळू शुद्ध होत जातं, आपले विचार शुद्ध होत जातात आणि मग भगवंताच्या मर्जीनेच आपला प्रवेश सबीज नामस्मरणात होतो। तेव्हा काय घडतं, पुण्य तर मिळतंच, पूर्वी केलेल्या पापांतून मुक्तीही मिळते आणि नवीन पाप करण्याची वृत्तीही हळूहळू कमी होत जाते। मंडळी, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, सहज आणि साध्या निरबीज नामस्मरणातूनच भगवंत आपली निवड करतात आणि योग्य वेळी आपला मार्ग सबीज नामस्मरणाकडे वळवतात। म्हणूनच अनेक संत सांगतात, भगवंताचं नुसतं नामस्मरण अध्यात्माचा मार्ग सोपा करतं, आपलं मन शुद्ध करतं आणि भगवंताशी आपलं नातं आणखी दृढ करतं। म्हणून मंडळी, भगवंताचं नाम घेत राहा, कारण त्या एका नामामध्ये आपलं संपूर्ण आयुष्य बदलण्याची शक्ती आहे। व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर जाता जाता माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या आणखी एका भक्तिमय व्हिडिओ सोबत। तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय।